अथ श्री साई सच्चरित अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायात बाबांच्या आपण विविध कथा ऐकणार आहोत. बाबांच्याकडे अनेक उद्देशाने अनेक भक्त येत आणि बाबा सर्वांना काही ना काही चांगला उपदेश देऊन त्यांचा उद्धार करत असत. काही लोक बाबांना भोळे समजून त्यांच्या दानशूरपणाचा गैरफायदा घेण्याच्या विचारानेही येत, पण बाबा त्यांनाही आपल्या हातोटीने आपले भक्त बनवत. 1916 साली असाच एक मद्रासहून एक भजनी मेळा आला. त्यामध्ये एक पुरुष, त्याची बायको, मेहुणी आणि मुलगी असे 4 जण होते. बाबांच्या दानशूरपणाची कीर्ती ऐकून ते सगळे शिर्डीला आले होते, पण ते बाबांना भोळे समजत होते आणि बाबांच्याकडून पैसे काहीतरी करून आपण मिळवावेत असा त्यांचा उद्देश होता. त्यात भक्ती मार्ग नव्हता. बाबा पैसे मुक्त हस्ताने वाटत हे तर खरंच होते, पण ते सगळ्यांना ते देत नसत. ज्यांच्या नशिबात संतस्पर्शाची ही कवडी आहे त्यालाच ती कवडी मिळेल, बाकीच्यांना त्यांच्याकडून दान मिळत नसे. बाबा मुक्त हस्ताने पैसे वाटत. चवली पावली हे तर त्यांच्या हाताचा कीस होते. त्याचप्रमाणे ते 50 रुपयापर्यंत सुद्धा दररोज वाटत. त्यात प्रामुख्याने गायक, तमासगीर, गोंधळी असे नाना प्रकारचे कलाकार असत. बाबांचं मात्र देण्याचं काही निश्चित नसे. ते कधी देत तर कधी नसत. मद्रासी लोकही भजन करत आणि साईबाबा त्यांना 8 आणे रुपया देत. कधी कधी बर्फीचा नैवेद्यही देत. पण बाबा जाणून होते की हे भजन भक्तिपूर्ण नाही आहे, स्वार्थासाठी आहे. त्यामुळे त्यांना मुक्तपणे पैसे ते देत नसत. बाबांचा दानधर्म अगदी सकाळपासून सुरू होई. न्याहारीच्या वेळी आम्ही नावाची मुलगी येई. तिला ते रुपया देत. कोंडाजीच्या बायकोला 6 रुपये देत. दादा केळकरांना 5 रुपये देत. भाग्या सुंदरी यांना 2-2 रुपये देत. तात्या कोते पाटलांना 10 ते 15 रुपये देत आणि फकीर बाबांना 15 ते 50 रुपये अगदी उदारपणे ते दररोज देत असत. त्या भजनी मेळ्यालाही असेच भरपूर पैसे पाहिजे होते. त्या 4 जणांत बाकीचे जरी स्वार्थी असले तरी त्या मद्रासी माणसाची बायको मात्र अत्यंत मोठी भक्त होती. ती पूर्वी खूप रामाची भक्ती करत असे आणि तिच्या बाजूचे लोक खूप मोठे अधिकारी मानत असत, कारण तिला अनेकदा रामदर्शनही झाले होते. परंतु काही दिवसांनी तिचेही लक्ष पैशाकडे गेल्यामुळे तिला रामदर्शन होण्याचं बंद झालं. पण ती अधिकारी होती आणि जशी तिची वृत्ती परत भक्तिरूपी होऊ लागली तसं बाबांनी एकदा दुपारच्या आरतीच्या वेळी तिला रामरूपात दर्शन दिले. अर्थात ती अत्यंत खुश झाली. तिने आनंदाने टाळ्या वाजवल्या. बाजूच्या लोकांना काय होते हे काही कळले नाही. तेव्हा तिने सगळ्यांना सांगितलं की बाबाच राम आहेत आणि त्यांनी मला रामरूपात दर्शन दिलं आहे. शंख, चक्र, गदाधारी, धनुष्य हाती घेतलेले बाबा मी पाहिलेले आहेत. तिने तर आपल्या पतीलाही समजावून सांगितलं, पण तो स्वार्थी आणि संशयी होता. त्याला ते काही खरं वाटलं नाही. तिला मूर्ख समजून तो गप्प बसला. त्या रात्री त्या गृहस्थाला एक स्वप्न पडलं. तो पिंजऱ्यात होता आणि साईनाथ महाराज पिंजऱ्याबाहेर. त्यानं साईंना विचारलं की बाबा, तुमची कीर्ती ऐकून मी इथं आलो तर मी पिंजऱ्यात कसा काय? बाबा म्हणाले की तू तसं काहीतरी कर्म केलं असशील, त्यामुळं असेल. मग तो म्हणाला की मी या जन्मी तरी मी काही चुकीचं वागलो नाही, पाप केलं नाही. बाबा म्हणाले की तू पूर्वजन्मी पाप केलं असेल. मग तो म्हणाला, बाबा पण तुमच्या दर्शनाने तर सर्व पाप नष्ट झाली पाहिजेत. महाराज म्हणाले, एवढा विश्वास आहे का तुझ्यावर? एवढी भक्ती आहे तुझ्यात? तू डोळे मीट. तसं त्यानं करताच तो पिंजऱ्याबाहेर आला आणि त्याला धरून उभा असलेला पोलीस मात्र रक्तबोंबाळ झालेल्या अवस्थेत पडलेला दिसू लागला. मग बाबा म्हणाले, आता तू चांगला सापडलास. आता पोलीस येतील, तुला पकडून तुलाच गुंड समजून चांगली शिक्षा करशील. मग तो माणूस बाबांच्या पाया पडला आणि बाबांना कृपा करण्यासाठी करुणा भाकू लागला. मग बाबा म्हणाले, आता सांग, आताचा नमस्कार आणि पूर्वी तू जे नमस्कार मला करत होतास त्यात काही फरक आहे का? मग तो उत्तरला की बाबा, खरंच जमीन आसमानाचा अंतर आहे. पूर्वी आपण मुसलमान आहात आणि हिंदूंना बाटवतात असे माझे विचार होते. आता मी खऱ्या भक्तीने नमस्कार करतो आहे. बाबा म्हणाले, तू मुसलमानांच्या बद्दल बोलतोस, तू त्यांच्या दैवताची पूजा करत नाहीस का? तुझ्या
घरी पंजा ठेवला नाही आहेस, काडबिबीची पूजा करतोस की नाही? तो गृहस्थ होय म्हणाला. स्वप्न चालूच होते. मग तो महाराजांना म्हणाला की माझे निजगुरू रामदास आहे, त्या रूपात दर्शन द्या. त्याप्रमाणे त्याला महाराजांनी रामदासांचं दर्शनही दिलं. त्यावेळी तो म्हणाला की बाबा, आपलं वय वाढलंय असं वाटतंय. तर बाबा म्हणाले, असं म्हणतोस, मग माझ्याबरोबर पळून दाखव. त्याप्रमाणे ते दोघे पळू लागले. त्यावेळी जो धुरळा उडाला त्यात बाबा अदृश्य झाले आणि त्या गृहस्थालाही जाग आली. स्वप्न संपलं. त्यानंतर तो विचार करू लागला आणि त्याला स्वप्न, त्यातली प्रश्नोत्तरं आठवली आणि त्याला आपल्या स्वार्थीपणाची लाज वाटली. त्या दिवशी ते जेव्हा पुन्हा भजनास गेले तेव्हा महाराजांनी त्याला 2 रुपये दिले आणि अल्ला भला करेगा असा आशीर्वादही दिला. पुढेही ते लोक महिनाभरासाठी तेथे राहिले, मग परतले. बाबांचा भरपूर आशीर्वाद लाभला की यापुढे तुझं सगळं चांगलं होईल. अशा रीतीने स्वार्थीपणानं पैसा घेण्यासाठी ते गेले होते, पण त्यांच्या नशिबात बाबांची तीर्थयात्रा नशिबात होती आणि अत्यंत आनंदाने ते परतले. बाबांचा त्यांना खूप आशीर्वादही मिळाला आणि पुढे त्यांचं भलं झालं. ठाणे जिल्ह्यात रघुनाथराव तेंडुलकर यांची ही दुसरी कथा. ते त्यांच्या कुटुंबासह ठाण्यात राहत असत. त्यांचा मुलगा बाबू हा मेडिकल शिकत असे. त्याला एका ज्योतिषाने हात पाहून पाहिले की तुम्ही यावर्षी पास होऊ शकणार नाही, तुम्ही पुढच्या वर्षी परीक्षा द्या. त्यांच्या मुलाचं नाव बाबू होतं. त्यानं अभ्यासच बंद केला, कारण यावर्षी काही पास व्हायचंच नाही आहे, तर कशासाठी करायचा अभ्यास. आणि पुढच्या वर्षी त्यानं परीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या आईला त्याची काळजी वाटू लागली आणि मग तिनं बाबांना भेटून सांगितलं की बाबा, यावर्षी तो पास झाला तर बरं झालं असतं, त्याला अभ्यासच बंद केला आहे. बाबांनी सांगितलं की त्याला अभ्यास करायला सांगा, उगीच पत्रिका, हात दाखवणे याच्या मागे लागू नका, अभ्यास त्याला करू दे, तो पास होईल. त्याप्रमाणे त्या मुलानं लेखी परीक्षा दिली आणि चांगली उत्तरही दिली. खरं तर एवढं पास व्हायला पुरे असतं, परंतु त्याच्या मनात शंका होती आणि ती शंका इतकी वाढली की तो तोंडी परीक्षेला हजर राहायचं टाळू लागला. त्याची खात्री होती की लेखी परीक्षेत तो नापास झाला आहे, कारण त्याचं नशीब काही चांगलं नाही असं ज्योतिषाने सांगितलंच होतं. पण बाबांची इच्छा अशी होती आणि त्यामुळं तोंडी परीक्षा घेणाऱ्या परीक्षकांना त्याला बोलावून घेतली. त्याला सांगितलं की तू लेखी परीक्षेत पास झाला आहे, तू काळजी करू नको. मग त्यानं तोंडी परीक्षा दिली आणि त्यातही तो पास झाला. बाबांच्या पुढं अशा तऱ्हेने त्या ज्योतिषाचं सगळं खोटं पडलं आणि बाबांचा आशीर्वादच खरा झाला. याच मुलाचे वडील रघुनाथराव तेंडुलकर व आई सावित्री हे बाबांचे भक्त होते आणि त्यांनी रघुनाथ सावित्री भजनमाला या नावानं भजनही लिहिली आहेत. रघुनाथराव एका परदेशी बँकेत नोकरीला होते. पुढे वृद्धापकाळाने त्यांना काम जमेना, पण त्यांचं काम उत्तम असल्याने त्यांना पेन्शन मिळायची वरून शिफारस झाली. त्यांना अर्थात त्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये संसार कसा चालेल याची विवंचना लागली. पण बाबा भक्तांच्या नेहमी पाठीच असतात. त्यांनी त्यांच्या पत्नीला स्वप्नात जाऊन विचारलं की मी 100 रुपये पेन्शन द्यावी म्हणतो, ती तुम्हाला पुरेल का? तर ती म्हणाली, बाबा, आम्हाला तुमचाच भरोसा आहे. खरी पेन्शन 70-80 रुपयांचीच होणार होती आणि तुम्ही 100 देत आहात, त्यामुळे मी आनंदात आहे. बाबांनी असं म्हटलं, पण प्रत्यक्षात जेव्हा रघुनाथराव सेवानिवृत्त झाले तेव्हा 100च्या ऐवजी 110 रुपये पेन्शनची शिफारस झाली आणि त्या कुटुंबाची चिंता मिटली. बाबांचे कॅप्टन हाटे नावाचे भक्त ग्वाल्हेरला होते. त्यांना एकदा बाबांनी स्वप्नात दर्शन दिले आणि म्हटले की मला विसरलास का? लगेच हाटे म्हणाले की बाबा, माझं चुकलं. ते बागेत गेले आणि वालपापडीच्या शेंगा बागेतून आणून शिधा, दक्षिणा वगैरेंचं सूप तयार केले आणि अर्पण करायला जाताना त्यांना जाग आली. तात्काळ हाट्यांनी मनात हीच इच्छा धरली की आता बाबांना या वस्तू दिल्या पाहिजेत. त्याप्रमाणे त्यांनी मुंबईत साईबाबांचे भक्त दीक्षित यांना पत्र लिहिले आणि 10 रुपयांची मनी ऑर्डर करून त्यांना लिहिलं की शिर्डीला जाऊन हे सर्व पदार्थ आपण बाबांना अर्पण करावेत आणि उरलेला ज्या पैसा आहे तो बाबांना द्यावा आणि त्यामध्ये वालपापडीच्या शेंगा तर नक्कीच द्या. आणि या स्वप्नाला माझ्या मते एक विशेष अर्थ आहे, त्याप्रमाणे आपण हे प्लीज कराच. त्याप्रमाणे त्यांचे गुरुबंधू दीक्षित यांनी सर्व वस्तू शिधा घेतल्या,
पापडीच्या शेंगा मिळत नव्हत्या त्याही सुदैवाने मिळाल्या आणि मग त्या सर्व पदार्थांचा नैवेद्य त्यांनी बाबांना केला. तेव्हा बाबांनी इतर नैवेद्य सोडून दिले आणि त्या शेंगाच खायला सुरुवात केली. कॅप्टन हाट्यांना जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्यांना स्वप्नाच्या भेटीची यथार्थता पटली आणि आनंदाचे भरते आले. हाट्यांना बाबांचा स्पर्श झालेला ₹1 घरात पूजेला ठेवण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी बाबांकडे स्नेहांमार्फत ₹1 पाठवला. त्यांनी तो शिर्डीला बाबांना नेऊन दिला. बाबांनी तो ₹1 हातात घेतला आणि तो घेताना त्यांना कॅप्टन हाट्यांचे मन कळले. ते ₹1कडे पाहत राहिले. एका हाताने ते थोडा वेळ तो उडवत राहिले आणि शेवटी त्यांनी तो त्या भक्ताला परत केला आणि म्हणाले की ज्यांनी तुला दिला त्यांना तो परत द्या आणि म्हणावा आम्हाला तुझं काही नको आहे. त्या भक्तानं तो ₹1 जेव्हा हाटेंना परत दिला तेव्हा हाटेंना कळलं की आपल्या मनातला भाव बाबांनी जाणला आणि आपल्याला तो ₹1 परत केला. पण बाबा सर्वांची दक्षिणा परत करतील याचा काही भरोसा नव्हता. एकदा वामन नार्वेकर नावाच्या एका भक्तानं बाबांना ₹1 नाणं दिलं. त्याच्या एका बाजूला राम लक्ष्मण सीता होती आणि दुसरीकडे मारुती होता. त्यांची इच्छा होती की बाबांनी तो स्पर्श करून तो ₹1 आपल्याला परत द्यावा आणि आपण त्याची पूजा करू. पण यावेळी मात्र तो बाबांनी परत दिला नाही. माधवरावांनी बाबांना विनवलं की हा ₹1 परत द्या. बाबा म्हणाले की नाही, हा ₹1 त्यांना द्यायचा नाही, तो आपल्याकडेच ठेवायचा आहे. तरी पण यांना ₹25 दिले तर मी तो देईन. त्याप्रमाणे नार्वेकरांनी ₹25 आणून दिले. पण बाबांनी तरी पण तो ₹1 दिले नाही आणि ते म्हणाले की मला ₹1 द्यायचाच नाही. अर्थात बाबांची वाद घालण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती आणि बाबांची इच्छा भक्तांनी मोडण्याचा प्रश्नच नव्हता. अशा आहे बाबांच्या कथा. बाबांनी अनेकांना स्वप्नात दर्शन दिलं, अनेकांचे स्वार्थी भाव सुधारले, अनेकांच्या चिंता दूर केल्या, अनेकांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि काही वेळा भक्तांची इच्छा असून सुद्धा बाबांनी स्वतःची इच्छा ही त्याला सांगून त्यांची इच्छा काही कारणानं पूर्ण केली नाही. तर बाबा कसे वागत आणि बाबा का वागत हे जरी कळत नसलं तरीसुद्धा बाबांच्या मनातला हेतू मात्र भक्तांचं कल्याण करण्याचाच होता आणि त्यासाठीच बाबा तसे वागत यामध्ये कोणाला संशय असू नये. पुढील अध्यायात आपण बाबांच्या इतर कथा ऐकू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.